नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इन्स्टंट ब्रेड पिझ्झाची रेसिपी. कोणी पण कधी पण केव्हा पण झटपट बनवू शकेल आणि आपल्याला बिलकुल जास्त असा वेळ लागणार नाही आणि साहित्यसुद्धा लागणार नाही. अगदी घरच्या साहित्याने असलेल्या वस्तूंनी आपण ह्या पटकन कधी पण मुलांसाठी किंवा स्वतःसाठी इच्छा असली ना खायला तर बनवू शकेल असा हा ब्रेड पिझ्झा आहे. तर काय करायचं आहे, नॉर्मली ब्रेड सर्वांच्या घरी अवेलेबल असते, नसले तर जवळपासच्या दुकानातून आपल्या आणून घ्यायचं आणि जे ब्रेडचे जे कॉर्नर्स आहेत त्याला असं ट्रायंगल शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कोणता पण ब्रेड तुम्ही वापरू शकता तुम्हाला जो आवडत असेल, किंवा डायरेक्ट आजकाल तर ब्रेडचा बेससुद्धा मिळते, तोसुद्धा तुम्ही यूज करू शकता. सर्व ब्रेडचे कॉर्नर्स आपल्याला अशाच प्रकारे कट करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा बनवू शकता. मी थोडंसं अशा तरीकेने बनवलेलं आहे, अशा प्रकारे कट करून ट्रायंगल शेपमध्ये कट करून. आणि नंतर आपल्याला याला स्टफिंग वगैरे तयार करायची आहे आणि जो पिझ्झा सॉस वगैरे असते ना तोसुद्धा. तर आता पिझ्झा सॉस वगैरे करण्यासाठी मी यामध्ये टोमॅटो केचप घेतलेला आहे, सोबतच मेयोनीज आणि थोडंसं ग्रीन चिली घेतलेली आहे, ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी रेड चिली सॉससुद्धा घेऊ शकता. सोबतच शेजवान चटणी, मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स आणि मी थोडंसं कोरिएंडर घेतलेलं आहे व चवीनुसार हलकंसं मीठ टाकलेलं आहे आणि ब्लॅक पेपर टाकलेलं आहे थोडंसं. अशा प्रकारे हे जेवढे काही आहे ना हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हे न करता डायरेक्ट पिझ्झा सॉस मिळते तोसुद्धा तुम्ही वापरू शकता अगर शॉर्टकटमध्ये करायचं असले तर. बट याच्याने केल्याने टेस्ट थोडीशी वेगळी येते, छान येते, त्यामुळे मी हे सगळं बनवून घेतलेलं होतं. नंतर आता आपल्यावाली जे स्टफिंग आहे ते ऑलरेडी मी कट करून घेतलेली होती, ज्या वेजेस मला पाहिजे नव्हत्या त्या. तर यामध्ये मी कॅप्सिकम, टोमॅटो आणि ओनियन घेतलेला होता, सोबतच पनीर क्यूबसुद्धा घेतले. नंतर काय करायचं आहे, आपल्याला ज्या ट्रेमध्ये आपल्याला पिझ्झा बेक करायचा आहे त्याला थोडंसं बटर पेपर वगैरे कट करून ठेवायचं, थोडंसं बटर लावून त्याला बरोबर सेट करून घ्यायचं. नंतर जे कट केलेले स्लाईस आहे त्यावर टाकायचे आणि जो आपण पिझ्झा सॉस तयार केलेला होता तोसुद्धा टाकायचा, त्यावर बरोबर स्प्रेड करून घ्यायचा. नंतर त्यावर आपल्याला चीज थोडीशी ग्रेट करून टाकायची आहे, किसून थोडीशी. नंतर जी स्टफिंग असेल ना त्यामध्ये कॅप्सिकम, ओनियन आणि टोमॅटो वगैरे जे काही तुम्हाला आवडत असेल ते तुमच्या आवडीनुसार तिथे बरोबर असं ज्या प्रकारे दाखवलं आहे तशा प्रकारे एक एक थोडंसं ठेवून द्यायचं, मस्तपैकी असं गार्निश केल्यासारखं. आणि सोबतच जे पनीर्स होते ना तर ते मी ह्या पिझ्झा सॉसमध्येच थोडेसे कोट करून घेतले, त्यालासुद्धा अशाच प्रकारे कोट करून झाल्यानंतर बरोबर पिझ्झाच्या बेसवर ठेवलेला आहे. अशा प्रकारे ज्या प्रकारे दाखवत आहे ना अगदी तशाच प्रकारे करून बघायचं. वरूनसुद्धा आणखी थोडंसं चीज टाकायचं, म्हणजे आणखी छानपैकी असा चीजी पिझ्झा तयार होऊन जाईल. आणि नंतर मी अगोदरच ना कढाई प्रीहीट करायला ठेवलेली होती आणि नंतर वरून थोडंसं मिक्सअप्स किंवा चिली फ्लेक्स वगैरे तुम्ही किंवा पिझ्झा सीझनिंग मिळते ते सुद्धा तुम्ही टाकून बरोबर गार्निश, बरोबर टेस्ट आहे ना ते मेंटेन करायची, म्हणजे आपल्या अकॉर्डिंग. आणि नंतर बेक करायला ठेवायचं आहे. कमीत कमी तुम्हाला 20-25 मिनटं लागेल, 20 मिनटं नक्की लागेल. तर मी हा एक बनवून घेतला, त्याच्यानंतर जे कॉर्नर सुटले होते ना त्याच्यासुद्धा मी तशाच प्रकारे बनवून घेतलं व त्यालासुद्धा शिजायला ठेवलेला होता. पण मुलांना घाई होती त्यामुळे मी हा याचा व्हिडिओ अगोदर बनवला आणि त्याचा नंतर बनवलेला होता आणि अगदी मस्त झाला होता. जेवढा तुम्हाला पाहायला छान दिसत असेल ना तेवढीच टेस्टसुद्धा छान होती त्याचीवाली. अशा प्रकारे मी दोन्ही पिझ्झा तयार करून घेतलेले होते. तुम्हाला सपोज इन्स्टंट काही खायची इच्छा असेल पिझ्झा वगैरे तर हा ब्रेड पिझ्झा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. अशा प्रकारे आजची रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.